मी म्हटलं होतं तात्या जोपर्यंत मॅच मध्ये आहे तोपर्यंत ही मॅच मात्र येऊ शकतोय. षटकार आणि या षटकारानंतर धावफलकावरती इथून सुरुवात आपल्या खात्यानं षटकारानं मात्र खातं खोलताना पाहायला मिळतोय. तात्या हा चांगला खेळाडू आहेत आणि त्यांना मात्र चांगली खेळ साथ मात्र इथे मिळेल का. रुपेश भावके हा प्रकार बॉल, त्याच्यानंतर परत एकदा आक्रमण, बॅक टू बॅक दुसरा षटकार मात्र इथे पाहायला मिळतोय. आणि या दोन षटकारांना मॅच मध्ये मात्र आता परिपूर्ण पाहायला गेलं तर तात्या इथे मात्र दाखवतात आपली नचाकत्ता आणि मॅच मध्ये मात्र आम्ही आहोत ते मात्र दाखवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न मात्र केला जातोय. गोगाव आणि टाळगाव ही दोन आजूबाजूची गावं एकमेकांच्या विरोधामध्ये आज खेळताना पाहायला मिळत आहेत. एकत्र खेळलेली ही मात्र दोन्ही गावं आपल्याला सातत्याने पाहायला गेल्यात. आज तात्या यांच्या नावानं मात्र हा टाळगाव संघ ओळखला जातो. तेच तात्या दोन षटकार ठोकतायत रुपेश भावके यांच्या विरोधामध्ये आणि त्याच्यानंतर आणखी क्लास इथे मात्र पाहायला मिळतो. वाव व्हॉट फलंदाजी, नजाकत्ता मात्र इथे पाहायला मिळतोय. टाळगावचा टायगर तात्यांच्या बॅटमधून मात्र हा क्लासिकल पार प्ले मध्ये पाहू शकतो. हा एक क्लास टाळगावचा टायगर तात्यांच्या बॅटमधून मात्र हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल होतोय फरार, सीमा रेषा पार 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 षटकार. तुलसन टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. टाळगावचा टायगर इथून पाहायला गेलं तर षटकारांच्या मध्ये धावफलकावरती 18 धावा लागल्यात. आणखी एक येईल का ऑन साइडला घेऊन काढण्याचा प्रयत्न एकदा मात्र कंप्लीट केली जातो. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल का डेफिनेटली आणि या दोन धावा सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धावेने मात्र धावफलक मात्र पुढे जातोय. 20च्या घरामध्ये अजूनपर्यंत 16 धावांची गरज असेल आणि 17 धावांची गरज असेल आणि या षटकातील आपण 4 बॉल आतापर्यंत डिलिव्हरी केलेले पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे आणि तात्या अभिजित हिनकुले मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा फटका चांगला आहे परंतु हा झेल घेतला जाईल का. राकेश भावके बॉल पर्यंत पोहोचतायत परंतु बॉल मात्र सीमारेषाजवळ गेला नाहीये, अडवला गेलाय नाहीये. अगदी तोपर्यंत ते धावून 4 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी 4 इंचाचा फरक, 4 इंच दूर, परंतु इथून तोपर्यंत तात्या आणि प्रथमेश यांनी मात्र इथून 4 धावा धावून काढल्यात. सास बास तास सरते आज आणि या 4 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 24 धावा रुपेश भावके यांच्यावरती चढवलेला हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी इथे मात्र तात्या इथे मात्र करताना पाहायला मिळतात. अप्रतिम क्षेत्र इथे मात्र फलंदाजी साकारली गेली. आता एक सिंगल, त्याच्यानंतर मात्र स्ट्राईक कन्वर्ट झाली आणि इथून आता मात्र स्ट्राईक एंडला जातील ते तात्या. आता मात्र इथून 6 बॉल आणि 12 धावांची गरज. 6 बॉल 12, 6 बॉल 12. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये आता मात्र बनवायच्या आधी ते 12 धावा आणि तात्याने मात्र एक सिंगल घेतली रुपेश यांच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवली. येणारे 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता इथून असणार आहे. तालगाव टीमला मात्र विजयासाठी गोगावच्या अगेन्स्ट यानंतर तुलसन आणि मनव ह्या 2 संघांमध्ये मॅच होईल. स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. हा खेळाडू चांगला आहे. इथून आता इथून पाहायला गेलात
मंगेश गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात इथे. तात्या हा चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. ओहो हो, सिंगल मात्र घेतली नाहीये, डबल ही घेतली नाहीये. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. स्वतःवरती कॉन्फिडन्स, स्वतःवरती आत्मविश्वास इथे मात्र तात्या दाखवताना इथे मात्र पाहायला मिळतात. आणखी डॉट बॉल आला ना तर मात्र प्रेशर क्रिएट होईल. आता इथे मात्र कोण जिंकणार? इथे टाळगाव घे घोगाव परत एकदा संधी आणून दिली. इथे मात्र मंगेशा गोलंदाजाने चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. एकदा मात्र कंप्लीट केला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो जर का जोरात गेला तर त्यात चान्स आहे. तो तर केला. चांगलं क्षेत्ररक्षण टाळगावचे क्षेत्ररक्षक सुद्धा आपण गोगावचे क्षेत्ररक्षक सुद्धा मात्र एफर्ट्स मात्र देताना पाहायला मिळतात. आता या 2 धावेने मात्र समीकरण मात्र बदललं गेलं. आता येणारे 3 बॉल आणि 10 धावांची गरज. 3 बॉल 10. 3 बॉल आणि 10 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. या 3 बॉल मध्ये 10 धावा येतील का, की इथून मात्र एखादा डॉट बॉल मात्र प्रेशर क्रिएट करू शकतो टाळगाव टीम वरती. परंतु एखादा मोठा फटका तात्याच्या बॅक मधून जर का आला तर परिपूर्ण मात्र इथे टाळगाव टीम आपली पकड निर्माण करू शकते. 3 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज. मंगेशच्या अगेन्स्ट, परंतु हा उंच जास्त आहे, लांबी कमी. एकदा मात्र कंप्लीट केली जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव इथे मात्र पूर्ण केली जातोय. आता या 2 धावा आणि 2 धावेने मात्र समीकरण परत एकदा बदलले गेले. आता येणारे 2 बॉल आणि 8 धावांची गरज. 2 बॉल 8. आता 2 बॉल 8चा समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती मंगेश आहेत. 2 बॉल डॉट आले. त्याच्यानंतर मात्र प्रेशर क्रिएट केले गेले, कारण बॅक टू बॅक 2 बॉल वरती आपण पाहायला गेलो तर 2 धावा आल्यात. म्हणजे 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 धावा फक्त आता या षटकामध्ये मात्र खर्च झाल्यात. आणि इथून आता येणारे मात्र 2 बॉल असणार आहेत आणि 2 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. चला तुळसण टीम आपण तयार राहायचं आणि मनव टीम. तुळसण आणि मनव हे 2 खेळाडू. हो 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 हो, इथे मात्र पहा काय घडलंय. विकेट नाही आहे तर ही मॅच आहे. टाळगावचा टायगर तात्या मात्र इथे भरमसाठ धावा करून सुद्धा मात्र इथे अपयशी ठरताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद अभिजित हिनकुले यांना यावं लागेल माघारी. आता मात्र इथून 1 बॉल आणि 7 धावांची गरज. एक बॉल 7 समीकरण मात्र पाहायला मिळेल आपल्याला. प्रथमेश बाद झालेत, माफी असावी, परंतु तात्या नाराज आहेत कारण इथून स्ट्राईक तात्या यांच्याकडे नसणार आहे. आता मात्र नवीन फलंदाज टिंगऱ्या यांच्याकडे स्ट्राईक असणार आहे. आता इथून टिंगऱ्या कशा इथून हे करतील. हो हो हो, एवढा खेळ करून मात्र पाहायला गेला तर इथून फलंदाज टिंगऱ्याही बाद होतील. आणि अंतिम क्षणी मात्र पाहायला गेला तर घोगाव टीम इथे मात्र विजयी होताना पाहायला मिळते. अप्रतिम